आजची रेसिपी आहे मसाले भात। बघा मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, बासमती तांदूळ आहे। आणि कोथिंबीर चिरलेली बारीक, शेंगदाणे, तमालपत्र, जिरे आणि कांदा उभा चिरलेला आणि गरम मसाला। पहिला तेल मी गरम करायला टाकलेला आहे 2 चम्मच। तर मी कांदा टाकत आहे। कांदा टाकून घेतलेला आहे, लाल होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। शक्यतो उभाच कांदा चिरायचा। बघा लालसरपणा आलेला आहे कांद्याला। आता आपण जिरं टाकायचं आहे। 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे। जिरं पण असं जरा तडतडलं पाहिजे। आता मी तमालपत्र टाकत आहे। आता त्यात शेंगदाणे ॲड करते मी। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, भाजलेले शेंगदाणे टाकायचे। थोडं सगळं मिक्स करायचं। आता गरम मसाला टाकायचा आहे। मी 2 चम्मच गरम मसाला टाकते। गरम मसाला टाकून घेतलेला आहे। आता मी कोथिंबीर बारीक चिरलेली ती टाकते। ते सगळं मिक्स करायचं आहे। आता मी तांदूळ ॲड करते, त्यात मिक्स करायचं आहे। 3 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे। आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बासमती तांदूळ आहे, त्यामुळे न धुता घेतला तरी चालेल, स्वच्छ आहे। सगळं मिश्रण एक जीव घ्यायचं आहे हलवून। आता मी त्यात पाणी ॲड करते। मी थंड पाणीच वापरलेलं आहे।
एक तांबे मी पाणी ओतलेलं आहे. सगळं हलवून घ्यायचं आहे ते मिश्रण. थोडा गॅस वाढवून घ्यायचा आहे. आपण आता त्याच्यावरती झाकण लावून घ्यायचं आहे. आपण झाकण लावून घेतलेले आहे. आपण फक्त 5 शिट्ट्या करणार आहोत. 5 शिट्ट्यात भात रेडी होतो. आपण त्याच्यामध्ये आता मीठ ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपण हलवून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण आता झाकण लावून घेतलेले आहे आणि आपण आता फक्त 5 शिट्ट्या करायच्या आहेत. भात आता रेडी आहे. बघा भाताला कसा असा कलर आलेला आहे मस्तपैकी. कमी भात काढून घेतलेला आहे याच्यात प्लेटमध्ये. वास तर इतका छान येतोय ना, मस्तच. बघा तुम्ही बी अशी रेसिपी करून पहा आणि कसं झाले माझी रेसिपी ते मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.